बोगस बियाण्यांच्या तक्रारी दाबण्याचं नवं रॅकेट. समाधान पत्राच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक. बियाणं कंपन्या, कृषी केंद्र आणि अधिकाऱ्यांचं साटलोट. यंदा बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. बियाणं उगवलं नसल्यानं बळीराजावर दुबार पेरणीची वेळ आली. मात्र या परिस्थितीला जबाबदार असलेल्या कृषी कंपन्यांना पाठीशी घालण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. सोयाबीनचं निकृष्ट दर्जाचं बियाणं देणाऱ्या कंपन्यांविरोधात अकोल्यात 10,000वर शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मात्र तेल्हारा तालुक्यात तक्रारदारांशी कृषी केंद्र चालक संपर्क साधतायत. या शेतकऱ्यांची दिशाभूल करून समाधानपत्र लिहून घेत कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सामच्या हाती अशी अनेक समाधानपत्र लागली आहेत. तर त्यांनी सांगितलं की बा तुम्ही 9 बॅगेच्या बदल्यात आम्ही तुम्हाला दुसऱ्या बॅगा उपलब्ध देतो. तर उशीर झाल्यामुळे मी म्हटलं की त्यांना मला बॅगा हव्या नाही. तर त्यांनी सांगितलं की बा तुम्ही त्याच्या बदल्यात दुसरं कुठलं तरी साहित्य घ्या. आणि माझं 36,000चं बियाणं घेतलं होतं मी. 36,000 बदली त्यांनी दुसरं कृषी साहित्य दिलं आणि आमच्याकडून एक पत्र लिहून घेतलं की माझी या बियाण्याबाबत आता कुठल्याच प्रकारची तक्रार नाही. आणि ते बोलले की आम्ही हे आता आमच्या कंपनीला देणार आहोत. पण त्यांनी आमची चुकीची दिशाभूल करून ते पत्र कृषी विभागाला दिलं. अकोला, अमरावती, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये सुमारे 15 बियाणे कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल झालेत. त्यामध्ये ओस्वाल सीड्स, विगर सीड्स, ईगल सीड्स, ऐश्वर सीड्स, इनोवेज, ग्रीन गोल्ड सीड्स, दप्तरी सीड्स, अंकुर सीड्स, बाफना सीड्स, रवी सीड्स आणि बूस्टर सीड्स या कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्या, कृषी केंद्र चालक आणि काही अधिकाऱ्यांचं आर्थिक साटलोट असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलाय. मात्र कृषी व्यावसायिक विक्रेता संघटनेनं हे आरोप फेटाळून लावले. शेतकऱ्यांचा ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अशा कृषी सेवा केंद्रावर तात्काळ कारवाई करावी. 100% हे कंपन्यांना वाचवण्यासाठी चाललेला हा अघोरी प्रकार आहे. कंपन्या, कृषी सेवा केंद्राचे मालक आणि काही कृषी विभागाचे अधिकारी यांचा आर्थिक साटलोट आहे आणि त्यामुळेच असा प्रकार होतोय. आम्ही मीडिएटर, आम्ही कृषी विक्रेते हे कंपनी आणि शेतकऱ्याच्या मधातले दुवा आहोत. तर ते आम्ही देण्याचा कंपनीच्या म्हणण्यानुसार आणि शेतकऱ्याचं समाधान होत असेल तर तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण याचं प्रमाण अकोला जिल्ह्यात जेवढ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या तक्रारी झाली आहे त्याच्यापैकी 3 ते 5% वर याचं प्रमाण नाही आहे. कारण कंपन्या कॉम्पेन्सेशन देण्यासाठी सध्या अजून मोठ्या प्रमाणात समोर आलेल्या नाही आहे. कृषी विभागानं जे पंचनामे केले त्यावरही शेतकऱ्याने आक्षेप घेतलाय. अहवालावर बीज गुणवत्ता नियंत्रक अधिकाऱ्याची सही आणि प्रयोगशाळेचं पत्र नसल्याचा आरोप होता. मात्र असं समाधानपत्र घेणं चुकीचं असून ज्या कंपन्यांवर गुन्हे दाखल आहे त्यांना सोडणार नसल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. काही कंपन्यामध्ये 100% उगवण्याच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या. त्या कंपन्यावरती डायरेक्ट आम्ही कारवाई केलेली, डायरेक्ट FIR दाखल त्यांच्यावरती केलेले आहेत. त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. शेवटी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार. त्यांना परत दुसरं दुबार देतात, त्यांना ते बियाणं कसं त्यांना मिळेल आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्याला जेवढं काय सहकार्य करतो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे केलेला आहे. पण असं जर कोण करत असेल तर चुकीचं आहे. राज्याचा गाडा हाकताना बळीराजा केंद्रस्थानी असल्याची ग्वाही महायुती सरकार देत आहे. आता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी कंपन्यांना अभय देणाऱ्यांवर कडक कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अक्षय गवळी, साम TV, अकोला.